जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि महत्वाच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपले जे कॉन्टॅक्ट असतात त्याला आपण मध्ये सेव्ह कसं ठेवलं पाहिजे. कारण काय होतं माहिती आहे का, काय बऱ्याच लोकांचे मोबाईल जर बंद पडले किंवा मोबाईलला जर सॉफ्टवेअर जर मारला, मोबाईल जर आपला रिसेट झाला, तर असे बरेच काही कारण आहेत त्याच्यामुळे आपले कॉन्टॅक्ट जाऊ शकतात, जे आपले जुने पुराणे कॉन्टॅक्ट असतात. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आपले जे कॉन्टॅक्ट आहेत ते आपण मेल आयडीवर ऍड कसे करायचे. जर ऍड केले तुम्ही मेल आयडीवर कॉन्टॅक्ट, तर कंपल्सरी तुमच्या मेल आयडीवर राहतील. किंवा तुमचा मोबाईल जरी बंद पडला तरी तुम्ही दुसऱ्या मोबाईल मध्ये जर लॉग इन तुमचा मेल आयडी जर केला तर त्याच्यामध्ये तुमचा नंबर सगळे रिकव्हर होऊन जातील. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल नवीन असाल तर आपल्या मराठी ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जातो. तर चला मित्रांनो, वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आता मेन स्क्रीनवर आलेलो आहोत. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या मेल आयडीवर आपले जे फोन मधले कॉन्टॅक्ट आहेत ते सेव्ह कसे करायचे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ लक्ष देऊन बघा. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे की आपले जे फोन मधले कॉन्टॅक्ट आहेत ते आपल्या जीमेल अकाउंटवर, जीमेल आयडीवर कसे सेव्ह करायचे. तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला आधी कॉन्टॅक्ट मध्ये जायचे. आपल्याला कॉन्टॅक्ट ऍप्लिकेशन मध्ये जायचंय. कॉन्टॅक्ट ऍप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर सेटिंग ओपन करायची कॉन्टॅक्टची. हे बघा शेवटच्या साईडला सेटिंग आलेली आहे. इथं तुमच्या मोबाईल मध्ये वेगळं असेल, वरच्या साईडला थ्री डॉट वर क्लिक केल्यानंतर सेटिंग येत असेल. याचं जरा वेगळं आहे सिस्टम जरा. तर सेटिंगला ओपन केल्यानंतर इथं एक्सपोर्ट फाईल वर क्लिक करायचंय. एक्सपोर्ट फाईल टू फाईल वर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला पीडीएफ असं नाव येईल खाली कॉन्टॅक्टचं. इथं बघा जेवढे पण तुमचे कॉन्टॅक्ट आहेत तेवढे असे या टाईपचे नाव येतील कॉन्टॅक्टचे. हे बघा असं तुम्हाला दाखवतो. हे असं येईल. त्याच्या समोर जे सेव्हचा ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचंय. सेव्ह झालेला आहे, एक्सपोर्ट झालेला आहे. तर डायरेक्ट आपल्याला बॅक यायचंय. बॅक आल्यानंतर आपल्याला बघायचं आपल्या फाईल मॅनेजर मध्ये. फाईल मॅनेजर मध्ये हुडकायचं की इथं आपलं डाउनलोड जे केलेले फाईल कुठे गेलेले. तर हे बघा इथं सेव्ह झालेले आहे डाउनलोड मध्ये, फाईल मॅनेजर मध्ये. हे बघा इथं. तर आपल्याला परत बॅक यायचंय. बॅक आल्यानंतर आपल्याला जीमेल आयडी मध्ये जायचंय आपल्या. तर जीमेल आयडी ओपन करू आपण. ज्या कुठल्या तुम्हाला मेल आयडीवर नंबर कॉन्टॅक्ट तुमचे सेव्ह करायचे ती मेल आयडी तुम्ही सिलेक्ट करा इथून आधी. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो जे आपला इथं प्रोफाईलचा लोगो आहे जीमेल आयडीचा त्याच्यावर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर इथं गुगल अकाउंट मध्ये जायचंय किंवा गुगल मॅनेज अकाउंट मध्ये तुमच्या मोबाईल मध्ये येईल, त्याच्यावर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर 2 सेकंड वेळ गेली तर असा एक पेज ओपन होईल तुमच्या समोर. तर त्याला स्क्रोल करायचंय थोडं. इथं सिक्युरिटीच्या बाजूला बघायचं. सिक्युरिटीच्या बाजूला एक दुसरा ऑप्शन आहे पीपल अँड शेअरिंग. ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं जे दुसऱ्या नंबरचा ऑप्शन जो दिसतो तुम्हाला कॉन्टॅक्ट इन्फो सेव्ह फ्रॉम इंट्रॅक्शन, तर हा जर तुमचा ऑप्शन बंद असेल तर त्याला ऑन करा. माझा ऑलरेडी ऑन आहे. तुम्ही जर ऑफ असाल तर ऑन करून ठेवा याला. नंतर त्याचा दुसरा एक ऑप्शन दिलेला आहे वरच्या साईडला त्याच्या बघा कॉन्टॅक्टचा. त्या कॉन्टॅक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. एक पेज ओपन होईल ब्राउझर फाईल मध्ये. तर हा पेज ओपन झाल्यानंतर इथं कॉन्टॅक्ट वर क्लिक करायचंय आपल्याला. हे बघा इथं कॉन्टॅक्ट वरच्या साईडला आलेला आहे. कॉन्टॅक्ट वर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर खाली दोन ऑप्शन शो होतील तुम्हाला, एक क्रिएट कॉन्टॅक्ट आणि एक्सपोर्ट कॉन्टॅक्ट, इम्पोर्ट कॉन्टॅक्ट. तर क्रिएट कॉन्टॅक्ट जर करायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही इथून नाव नंबर टाकून त्याला सेव्ह करू शकता, म्हणजे ते मेल आयडी वर जाईल तुमचा.
आणि हा दुसरा जो ऑप्शन आहे मित्रांनो, इम्पोर्ट कॉन्टॅक्ट, ह्याच्यावर क्लिक करायचे आपल्याला. क्लिक केल्यानंतर सिलेक्ट फाईल म्हणून नाव येईल एक, हे बघा इथं. त्या सिलेक्ट फाईलवर क्लिक करायचे. सिलेक्ट फाईलवर क्लिक केल्यानंतर आपण कुठल्या आपल्या गॅलरीमध्ये जायचं. डायरेक्ट गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपण जे फाईल जी सेव्ह करून ठेवली होती, तिथं आपल्याला आपण जे ऑप्शन, आपण जी फाईल सेव्ह केली ती बघा वरच्या साईडला झालेली आहे इथं. हे बघा इथं, त्याला ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर इथं खाली एक ऑप्शन येईल, इम्पोर्ट फाईल. इम्पोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. तर आपले 1 सेकंड मध्ये इथं सगळेच आपले जेवढे कॉन्टॅक्ट आपण हे केले तेवढे मेल आयडी वर दिसतील आपल्याला. इम्पोर्टिंग चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी सरळ आणि साधी सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. हे बघा, हे 1254 कॉन्टॅक्ट आहेत माझे, तर पूर्ण आपले जीमेल आयडी वर आलेले आहेत. हे बघा, अशा सोप्या पद्धतीने तुम्ही आपले जे फोन मधील कॉन्टॅक्ट आहेत ते तुमच्या जीमेल आयडी वर सेव्ह करू शकता, जेणेकरून तुमचा मोबाईल कधी हँग झाला किंवा बंद पडला किंवा सॉफ्टवेअर जर मारलं तुम्ही, तर तुमचे नंबर आहे तसे तुमच्या जीमेल आयडी वर राहतील. तर परत आपण मित्रांनो कॉन्टॅक्ट मध्ये जर आला तिथं, मित्रांनो बाय चान्स तुमचे जर नंबर जर डिलीट झाले तर त्याला रिकवर कसं करायचं, त्यासाठी ह्याच्यात एक सेटिंग येते. ती सेटिंग आहे, या सेटिंग मध्ये जायचं तुम्हाला. परत सेटिंग मध्ये गेल्यानंतर याचं एक ऑप्शन येईल ट्रॅश नावाचा. हे बघा, ट्रॅश डिलीटचा ऑप्शन दिसतंय. जर ह्याला जर ओपन केलं आणि चुकून जर तुमच्याकडून नंबर जर डिलीट झाले असतील तर ते सगळे नंबर इथं तुम्हाला दिसतील. हेतून तुम्ही रिकवर तुमचे नंबर करू शकता. तर हे बेनिफिट राहतं आपल्याला जीमेल आयडी वर आपले जे कॉन्टॅक्ट सेव्ह करण्याचा. तर तुमचा बाय चान्स जर मोबाईल वगैरे डेड झाला किंवा बंद झाला किंवा तुम्ही सॉफ्टवेअर जर मारलं मोबाईलला, तर तुमचे मोबाईल नंबर सेफ मध्ये राहतील. आणि जर तुम्ही तुमची मेल आयडी दुसऱ्या मोबाईल मध्ये जरी लॉग इन केली तर लगेच तुमचे नंबर तिथे शो होतील. म्हणजे तुमचे नंबर कंपल्सरी तुमच्या जवळच राहतील, जे जुने जेवढे पण कॉन्टॅक्ट तुम्ही घेतलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. मी असेच तुमच्यासाठी महत्वाचे व्हिडिओ घेऊन येत जातो. तर भेटूया एका नवीन आणि महत्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.